नमस्कार मंडळी, परत एकदा तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. प्रथम तर जय शिवराय सर्वांना. उद्या आहे 6 जून. तुम्हा सर्वांना माहितीच असेल. उद्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. पार पडणार आहे श्रीमंत रायगडवर. तर ते सर्व आम्ही बघण्यासाठी रायगडला जातो. तर आजचा ब्लॉग खरंच खूप चांगला होणार आहे. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तर तुमचा वेळ जास्त वाया नाही झाला होता. व्हिडिओला सुरुवात करू. तर आम्ही आता रोहाच्या आसपास आलो. जेवायला वगैरे बसतो. जेवण वगैरे करून परत इथून रायगडला जाणार. आता आम्ही इंदापूरमध्ये आलेलो आहोत. तर आपला मांदाड गाव इथून 26 किलोमीटर आहे. तुम्ही बघू शकता बोर्डवर 26 किलोमीटर. सरळ गेले की मांदाड. तर आता माणगाव नंतर रायगड डायरेक्ट. तर आता आपण माणगावमधून आतमध्ये येतो रायगड किल्ल्याकडे. आता व्हिडिओ काढायला पाहिजे. तर मित्रांनो, आपण आता रायगडला पोहोचलेलो आहोत. बघू शकता आता वातावरण पूर्ण गर्दी आहे. फुल क्राऊड. हा समोर इथे रायगड. 5-6 किलोमीटर काहीतरी फक्त पार्किंगसाठी. म्हणजे किल्ल्यापासून ते 5-6 किलोमीटर एवढे. म्हणजे तिथपासून पार्किंग केले. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती गर्दी असेल वरती गेल्यावर. आपण बघूच. आपण आता रायगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत. आत्ता वाजले साधारण 2. तरी पण तुम्ही गर्दी बघू शकता. म्हणजे उद्या सकाळी गर्दी किती असेल. एकनाथ तर रायगडचा पायथ्या. तर इथूनच वाघगुफा बघण्यासाठी रस्ता गेलाय ह्या साईडूनच. आजचं वातावरण तुम्ही बघू शकता. आज आहे 6 जून आणि वाजले 2. खूप गर्दी आहे. माझा 2रं वर्ष आहे रायगडवरती. वरती जाऊन देत नाही. थांबवलेत माणसानं. आणि गर्दी बघू शकतात. खालपर्यंत नाही की लाईन नाही. खूप गर्दी आहे. मग आम्ही गड चढलो. आता थोडंसं राहिलं पण तुम्ही गर्दी बघू शकता. 2 पावणे 3 काहीतरी झाले असतील. भेटला तिथपर्यंत पोहोचू ना. बाबा एकनाथ त्याची व्हिडिओ आले पण हा सावकाश जास्त सांगते तू. दादा गुलार आहे काय? अर्ध्याहून कमी आम्ही गड चढलो. तर आमचा प्लॅन असा आहे की नॉनस्टॉप जायचा वरपर्यंत. बघू कितपर्यंत कसं काय पोचतो आम्ही. माणसं बघू शकता तुम्ही.
तर आता आम्ही विचार केलेला की एका दमात पूर्ण गड पूर्ण करायचं चढून, तर ते काय झालं नाही कारण खूप गर्दी होती त्यामुळे. तर माझ्यासोबत आहे विघ्नेश आणि ते एकनाथ. बाकीची मुलं आमची पाठी राहिलीत, तर ते वरती आल्यावर मी त्यांची ओळख करून देतो तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच. तुम्ही कधी असा अनुभव घेतला की कमेंट वगैरे करा. जरा बरं वाटतं कमेंट वगैरे आल्यावर. 70% आम्ही गड चढले होता माझ्या अंदाजे तरी. 50 पण नाही बोलतो विघ्नेश बोलतो. अनुभव कमी पडला मला. सिंगल लाईन करा. सिंगल थांबा की. बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे. जय शिवराय दादा. तर आता आम्ही पोहोचले महादरवाजाजवळ. दोन 3 तासानंतर वरती आलो आम्ही कारण खूप गर्दी होती त्यामुळे. बघू शकता तुम्ही. फायनली आता आम्ही वरती पोहोचलो. बघू शकता तुम्ही खूप गर्दी आज. वीक ऑफ आहे त्यामुळे पण पब्लिक खूप येत चालले आली आहे म्हणजे. वाजली तर मंडळी आम्ही जवळपास 1:30 वाजता निघालेलो. आता वाजले असतील साधारण 2:30 वाजले ना. 3 वाजले म्हणजे विचार करा आम्हाला एवढा वेळ लागला वरती जायला. 4 वाजलेत. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. जर पुढच्या वर्षी कोणी येत असेल तर हे सर्व विचार करून या. आम्ही 3-4 दिवस आधी जाऊ. हे डबल का सिंगल? डबल. हे 4-5 दिवस आधी माणसं आलेली वरती रायगडला. फायनली आम्ही रायगड किल्ल्यावरती पोहोचलेलो आहोत. बघू शकतात खूप गर्दी तर आहेच पण व्ह्यू बघा. पूर्ण किल्ला आहे तो ढगाने पूर्ण असं कव्हर झालेला आहे. गर्दी बघू शकतात तुम्ही. आत्ता वाजले 5:45. आम्ही साधारण 1-1:30ला सुरुवात केलेली वरती गडावर चढण्याची. तुम्ही गर्दी बघू शकता. फुल गर्दी, फुल क्राऊड आहे. वरती कार्यक्रम अजून चालू आहेत. आवाज तर येतोय. श्री छत्रपती शिवाजी महाराज. हॅलो. तर तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवतो. आपल्या तला तालुक्यातले ब्लॉगर राहटार गावचे कल्पेश सुर्वे. बघू शकता तुम्ही. कसं आहे भाऊ? मस्त. तू? मस्त. माझे ही सर्व आपल्या तल्यातले पोरं आहेत. तर तुम्ही मूर्तीजवळचा परिसर बघू. प्रचंड गर्दी आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे आज. बघू शकता तुम्ही. तर माझा फेवरेट क्रिएटर भेटला आहे इंस्टावर आणि यूट्यूबला पण आहे तो दादा. तर मी तुम्हाला ओळख करून देतो. आणि स्नॅपचॅटला पण आहे. हा माझा फेवरेट क्रिएटर आहे इंस्टावर, यूट्यूबवर. मी नेहमी याच्या व्हिडिओ वगैरे बघत असतो. तर दादा तुला कसं वाटलं रायगडला? मला पहिले सांग तुम्ही किती टेक घेतली? मोजून 3 टेक घेतले. कन्फ्युज झालं. बबडी मला तरी माहिती आहे ते डायरेक्ट होऊन जाणार. कारण विषय काय माहिती आहे, आपला फेवरेट क्रिएटर वगैरे भेटला तर जरा विचार करायला लागतो कसं बोलायचं कसं नाही. नाही पण जय शिवराय. आणि म्हणजे माझं तर पहिली लागलं मी इथे रायगडावरती. आणि
कारण की म्हणजे पैसा वसूल नाही बोलू शकत आपण या इव्हेंटला. म्हणजे अफलातून इव्हेंट आहे, अफलातून. म्हणजे जगात भारी इव्हेंट आहे, जगात भारी. ठीक आहे, थँक्यू दादा. येस वेलकम. एकदम परफेक्ट. आणि हा तो लास्ट वाला बोल ना, काय सबस्क्राईब वगैरे जरा सांग. आम्ही मांदडकर या चॅनलला सबस्क्राईब करा, नाद करा. मांदडकर म्हणजे कुठे? माझ्या गावाचं नाव, मी गाव तू कुठलं आहे? इथलंच आहे, जवळ आहे, तला तालुका माझा. अच्छा, ओके. रायगड जिल्हा. भावाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आणि भावाने काय चुकीचा केला तर कमेंटमध्ये सांगा, पण भावाला अनसबस्क्राईब करू नका. थँक्यू दादा. एवढी लाईन होती, नशीब नाही जाऊन. एकला खाली कोण गर्दी बघू शकता किती आहे, खूप गर्दी आहे. टेंट बघा किती लावलेत माणसांनी. 4-5 दिवस माणसं आधी येऊन राहतात इथे. सर्व जेवणाची वगैरे व्यवस्था वगैरे केलेली असते. पुण्यापासून वगैरे माणसं येतात. तुम्ही पण जे कधी आले नसेल त्यांनी पण जरा अनुभव घ्या, कधीतरी या, टाइम काढा. क्राऊड बघा, क्राऊड. हे सर्व वरती चालू आहे.
राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ महासाहेबांची पालखी जाताना बघत आहात. सगळ्यांनी टाळ्या वाजवून पालखीचं आणि सासनकाठीचं स्वागत करायचंय. ही खुद्द आऊसाहेबांची पालखी आपण इकडनं जाताना बघतोय. हा एक अभूतपूर्व क्षण आहे आपल्या आयुष्यातला. त्या काळी आपण जे अनुभवू शकलो नाही, आपण किती नशीबवान असू की आपण आज हे अनुभवू शकतोय. त्यामुळे आपण सगळ्यांनी या मानाच्या सासनकाठीचा आणि महासाहेबांच्या पालखीचं स्वागत करायचंय. ही लाईन खाली जाण्यासाठी लागली, गाड्यावरून खाली उतरण्यासाठी. हे एकदाच रश नको व्हायला म्हणून त्यासाठी रश क्राऊड हँडल करतात. हा बाजारपेठ आहे, बघू शकता तुम्ही. तर आम्ही सकाळी 8 वाजता निघालेलो. 3 ते 4 तास रांगेत उभं राहिल्याच्या नंतर आम्हाला आता जायला मिळतं. ते पण अजून आम्ही प्रॉपर गाड्याच्या खाली उतरलेलो नाही. तुम्ही बघू शकतात. आत्ता आम्ही निघतो इथून. व्ह्यू बघा काय भारी वाटतोय ना मित्रांनो. या पण स्वतःच्या जिम्मेदारीवर. आणि जर आलात तर राज्याभिषेकच्या दिवशी थांबू नका, त्याच आदल्या रात्रीला निघून जा. कारण नंतर काय म्हणजे काय बघायला तर भेटत नाही. 4 तासानंतर आम्ही खाली जातो होता. आता इथून पण नाही करून आम्हाला 1-2 तास लागणार खाली जायला. लाईन गर्दी वगैरे बघू शकता तुम्ही. टाइम जास्त लागेल. हा 1 तास पकड जास्तीत जास्त. 1-1.5 तास. हा आम्हाला यायला आम्ही प्रॉपर टायमावर आलेलो, पण नंतर काही कारणामुळे गाड्यावर वरती येऊन दिले नाही. गर्दी होती त्यामुळे. तर आम्हाला कार्यक्रम वगैरे प्रॉपर सर्व बघायला भेटले नाही. आता भेटू पुढच्या वर्षी किंवा पावसाळ्यात. हो चला थांबू ना. चला चला पटापट चला. डबल लाईन करा. मुन्ना अरे काय आम्ही काय फालतूगिरी केलेली मग. एवढं 4 तास लागली तू बरोबर. काय विचारू का इकडे एकाला. अरे हे आम्ही 4 तास लागली तू बरं राहिलो. 4 तास हे बघ. अरे भावानं आम्ही 4 तास लागली तू बरं राहिलो. आम्ही 7 वाजल्यापासून. आम्ही पाणी प्यायला गेलो आम्हाला माहितच नाही. आई शपथ काय बोलतोस का. हो हो जाऊ दे आता काय बोलू. अच्छा 2003 पासून 6 वाजेपर्यंत 6 पर्यंत लढा केला. एकटे देता की होय कागलमधून मी काय तालुक्यात आहेत भरपूर आहे. किती दिवस मुक्काम. काय नाही काल आलोय आम्ही. आज निघालो काल म्हणजे परवा दिवशी रात्री बसलो जात एसटीने बसलो. म्हणजे 20 तास पूर्ण झालं. तर आता मी रायगडवरून निघतो. आता आमचा असा विचार चालू आहे की गावी वगैरे जायचं. तर बघूया कसं काय. तर आत्ता आम्ही आपल्या गावात पोचलेलो आहोत. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ब्लॉग आवडला असेल लाईक कमेंट शेअर करा. धन्यवाद.